नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. जगी होईजे धन्य या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे, उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. या श्लोकात समर्थांनी आपल्या जीवनाचे कसे सार्थक करून घ्यावे ते सांगितले आहे. प्रत्येक माणसाला आपण जीवनात यशस्वी व्हावे व आपल्या जीवनाचे सार्थक व्हावे असे वाटते. त्याची अशी कल्पना असते की विद्या, धन, लौकिक, मान, प्रतिष्ठा हे सर्व मिळाले की आपल्या जीवनाचे सार्थक झाले. मुले आपापल्या क्षेत्रात स्थिर झाले, मुली दिल्या घरी सुखी आहेत, या गोष्टींनी जीवनाचे सार्थक झाले, जीवन यशस्वी झाले असे वाटते. परंतु समर्थ आपल्याला सांगतात की प्रपंच नेटका करता करता रामनामाची उपासना करून भगवंताला शरण जाऊन मानवी जीवन धन्य केले पाहिजे. रामनामाबरोबरच क्रिया म्हणजेच कर्म म्हणजेच रोजचे काम सुद्धा भगवंताचेच आहे असे समजून केले पाहिजे. तसेच नित्य नेमाने भक्ती आणि उपासना केली पाहिजे. मनापासून केलेली भक्ती भगवंताला आवडते. यासाठी सगुण भक्ती म्हणजेच नवविधा भक्ती अंगीकारून निर्गुण उपासनेकडे वाटचाल केली पाहिजे. उपासनेचं महत्त्व सांगताना समर्थ म्हणतात, उपासनेला दृढ चालवावे. अत्यंत निर्धारपूर्वक व सतत उपासना केली पाहिजे. उपासना म्हणजे तरी काय, तर अनन्य भावाने देवाला शरण जाणे म्हणजेच उपासना. उपासनेतूनच आपण भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. आपण त्या परमात्म्याचे अंश आहोत व या जगामध्ये भगवंत हेच अंतिम व एकमेव सत्य आहे हे आपल्या लक्षात येते. तोच आपल्याला या भवसागरातून तारू शकेल हे आपल्याला हळूहळू लक्षात येते. प्रपंच करता करता आपण भगवंत चरणी इतके लीन होतो की आपण सर्व काही विसरून जणू काही त्या परमात्म्याचेच होऊन जातो. एकदा काही अवस्था आपल्याला प्राप्त झाली म्हणजे आपण प्रपंचात असूनही नसल्यासारखे होतो. त्यात गुंतून पडत नाही. संसार, मुले बाळे, देहदुःख या सर्व गोष्टी आपोआप मागे पडतात व शेवटी उरते ते फक्त रामनाम. ऐहिक सुखाच्या वस्तूबद्दलचे प्रेम आपोआप गळून पडते व मन हळूहळू अंतिम सुखाकडे ओढ घेऊ लागते. यालाच समर्थांनी उदासीनता असा शब्द वापरला आहे. प्रपंचातली आसक्ती निघून जाऊन प्रपंच करायचा आहे, पण तो एका तटस्थ भावनेने व त्यातील सुखदुःखे भगवंतालाच अर्पण करून आपण मात्र मोकळे राहायचे. ही जी वृत्ती आहे, संपूर्ण संसाराचे सार या उदासीन वृत्तीतच आहे. म्हणून समर्थ म्हणतात, उदासीनता तत्वता सार आहे. एकदा का भक्ताने ही उदासीन वृत्ती गाठली म्हणजे प्रपंचातल्या सगळ्या व्याधी, अडचणी, दुःख निघून जातात. मन स्वच्छ होते. कुठल्याही कर्मबंधनात मन अडकत नाही. कर्मामध्ये मन गुंतले की बंधन निर्माण होते व कर्मातून उदासीन झाले म्हणजे मन मोकळे राहते. यासाठी समर्थ म्हणतात की अशा भक्ताची सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. बाह्य जगाचा जणू काही संबंध उरत नाही. जगात लोकात वावरत असूनही तो त्यात नसतो. जणू काही एकटाच असतो व भगवंताच्या उपासनेतच मग्न राहतो. निस्संग वृत्ती तो धारण करतो व हळूहळू पण निश्चितपणे भगवंताच्या सान्निध्यात जातो व त्याच्या चरणाशी तो आपले स्थान निर्माण करतो. अशा प्रकारचे स्थान निर्माण करणारा छोटासा ध्रुव बाळ सुद्धा आपल्या या कृतीने अमर झाला व जगी धन्य झाला. आपल्यालाही आपले जीवन अशा पद्धतीने कृतार्थ बनवायचे आहे. जय जय रघुवीर समर्थ.